मामाच्या गावाला जाऊया या सिनेमातलं एक भन्नाट गाणं आपल्या समोर घेऊन येतोय अवधूत गुप्ते. अवधूत, मामाच्या गावाला जाऊया आणि एकदम असं रॉकिंग सॉन्ग वन्स अगेन, तर या गाण्याविषयी. थँक्स निलिमा. आणि मजा आली. म्हणजे मी चित्रपटातलं गाणं नाही म्हणता येणार, चित्रपटाच्या शेवटी त्यांनी लावलं आहे आता, पण खरं तर संपूर्ण चित्रपट तयार झाल्यानंतर एक प्रमोशनल सॉन्ग आजकाल जी एक स्टाईल आहे तर त्या अनुषंगाने ट्रेंड आहे, तर त्या ट्रेंडनी मला त्यांनी करायला सांगितलं. मामाच्या गावाला जाऊया. They say he's cool, कभी करता नहीं भूल. They say he's smart, चाहे कोई भी हो बात. They say he's cool, कभी करता नहीं भूल. They say he's smart, चाहे कोई भी हो बात. Good boys का भगवान, bad boys का शैतान. वैसे देखा जाए तो अनंत सलमान तो नहीं स्पाइडरमैन, तो नहीं बैटमैन, नहीं तो शक्तिमान, नहीं तो हनुमान. तो नहीं स्पाइडरमैन, तो नहीं बैटमैन, नहीं तो शक्तिमान, नहीं तो हनुमान. तो super 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 Superman. Girls नहीं बोलती तुझसे, किसका है फेवरेट? मामा. Oh yeah. मामाच्या गावाला जाऊया जाऊया. खूप मजा आली, कारण मी आधी चित्रपट बघितला आणि समीर जोशी ज्या प्रकारे त्यांनी मंगलाष्टक वन्स मोर केला होता तसाच हा चित्रपटसुद्धा त्यांनी खूप खूप इनोसन्स, खूप खूप गोड 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 असा चित्रपट आहे. आणि तुफान झालं. त्याच्यातले मुख्य म्हणजे ती जे 3 छोटी मुलं आहेत त्यांनी कमाल काम केलं आहे. अभिजितनी, मृण्मयीनी तर पे 4 चांद लगा दिए आहे. त्याचं गाणं मला करायला मिळालं. एक जसं तू म्हणलास की हे गाणं ऑलरेडी प्रशांत पिल्लाई ज्यांनी म्युझिक डिरेक्शन केलं होतं ऑलरेडी, आणि मग एक प्रमोशनल सॉन्ग आलं आणि त्याच्यासाठी तू खूप जास्त इंटरेस्टेड होता. हो, म्हणजे काय, चित्रपटातलं गाणं करायचं असेल ना की ते 3 मुलं अमुक अमुक ठिकाणी जातात, मग त्याला काहीतरी लागलेलं असतं, मग म्हणून त्याच्याबद्दल बाकी 2 असं काही जर का सिच्युएशन असेल तर तुम्हाला फार मर्यादा असतात कथेच्या, लोकेशनच्या. पण प्रमोशनल सॉन्ग करताना आपल्याकडे ही कॅरेक्टर्स आहेत आणि चित्रपटाचं नाव आहे मामाच्या गावाला जाऊया. ते हॅमर झालं पाहिजे आणि ते स्वातंत्र्य जास्त मिळतं. त्यामुळे खूप मोठा स्कोप होता आणि बरेच दिवसांनी लहान मुलांसाठी काहीतरी करायला मिळालं. म्हणजे तुकाराममधलं मी जर काही गाणं केलं होतं, गण्या तुका चंद्र, तर त्याच्यानंतर डायरेक्ट हे. आणि मामाच्या गावाला जाऊया, आपण जे पूर्वीचं गाणं आपल्याला आठवतं, झुक 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 पळते झाडे पाव मामाच्या गावाला जाऊया, तर तो जो इनोसन्स आहे त्याचं स्वरूप बदललं आहे आता. आणि ते टिपायचं माझी इच्छा होती की आजच्या मुलांची जी भाषा बदलली आहे. म्हणजे मी मुलांना ज्यावेळेला जुनं गाणं ऐकतो, झुकू 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. तर धुरांच्या रेषा हे त्यांच्या समजूच शकत नाही, कारण त्यांची भाषाच आजची हिंगमलिश आहे. थोडीशी मराठी, हिंदी आणि उर्वरित इंग्लिश, आणि ती अशी धेडगुजरी भाषा आहे सगळी. तर त्या भाषेमध्ये त्यांना ते गाणं करायचं माझी इच्छा होती, कारण माझ्या मुलांना कायम वाटतं की हा डॅड ना खूप अवघड गाडी करतो. कोणता झेंडा घेऊ हाती काय, आणि काय रे बाबा, आणि हे लंबोदर गजमुख मेरी मोरिया, म्हणजे काहीतरी आमच्या स्टाईलचं कर ना. आणि त्यांनी मला सांगितलं की तू अशी करतो, तुला यो हनी सिंग सारखी गाणीच करता येत नाही. म्हणजे अवधूतनी तो मनावरच घेतलं स्वतःमध्ये. हो नाही, मग मी त्यावेळेला असं ठरवलं की ते जसं 3 भाषेत विचार करतात आणि त्यामुळे त्यांची भाषा मिक्स असते, तर आपण भले एकाच भाषेत विचार करू पण मांडताना आपण 2-3 भाषेतमध्ये मांडू. म्हणून मग दे से ही स्कूल कभी करता नहीं भूल, दे से ही स्मार्ट चाहे कोई भी हो बात, चाहे दे से ही स्मार्ट चाहे कोई भी हो, म्हणजे परत आधं हिंदी आलं. गुड बॉयज का भगवान, बैड बॉयज का शैतान, वैसे देखा जाए तो अनदर सलमान. तो ना ही सुपरमैन, तो ना ही स्पाइडरमैन, तो ना ही शक्तिमान, तो ना ही हनुमान, तो सुपर डुपर मॅन. म्हणजे जो सुपरच्या पण पलीकडे आहे तो डुपर मॅन, असं त्यांचा मामा आहे. मामाच्या गावाला खूप सारे टाइमपास and the best thing is that की no one से pass. मामाच्या गावाला 3 थीम पार्क, lots of rides and slides पण खास. मामाचं दिल मोठा, पेप्सी कोकला नाही तोटा. मामाचं होम थिएटर, just rocks, rocks, rocks. No child, plus we, plus 3D, plus Xbox. क्या बात कर रहे हैं, सच्ची? तो मामा को मेरे डालो, मामा को मेरे डालो, जल्दी जल्दी बुला लो, मामा को मेरे डालो. मामा को छोड़ो बस डैड को बिठा लो यार. आजू बाजू वाले सारे फ्रेंड्स को भी ले लो और मामा की जय बोलो, मामा की जय बोलो. मामा आ गया बेटा, जाओ दरवाजा
दरवाजा खोलो. मग मुलाला हे गाणं ऐकलंस तेव्हा त्याचं काय म्हणणं होतं? आता मग त्याला आवडलं काय? अरे त्याला खूप आवडलं. त्यांना दोघं नाही धाकट्याला म्हणलं खूप आवडलं. हां डॅड दिस इज समथिंग गुड. आणि मग तू ह्याच्या व्हिडिओमध्ये आहेस? म्हणलं हो. काय घालणार आहेस? म्हटलं काय आपलं साधं कपडे कुर्ता पाहिजे. शी यू आर नॉट इन, वेअर समथिंग इन. मग त्यांनी ते बेसबॉल जॅकेट आणि त्यांनी मला सांगितलं लुक पण तुझा खास आहे. खास आणि तो मुलांनी डिझाईन केलेला आहे. ते कॅप आणि तो गॉगल आणि हातात त्या अंगठ्या बिंगठ्या असं. ते हां नाव डॅड यू आर लुकिंग यू कूल नाव यू कॅन सिंग नाव यू कॅन गो. पण हे तू म्हणतोयस पण अर्थात तुझ्या प्रत्येक गाण्याची एक वेगळी स्टाईल असते आणि त्या स्टाईलसह अवधूत नेहमी समोर येतो आणि तसंच हेही गाणं एक अजून एक छान हो गया आहे. नाही नक्कीच. आणि टीमला माझ्याकडनं खूप शुभेच्छा आणि आय एम व्हेरी हॅपी की इतक्या चांगल्या प्रोजेक्टचा एक मी भाग झालेलो आहे. आणि अख्खा चित्रपट संपेल त्यावेळेला लोकांना मला बघावं लागेल आणि माझं हे गाणं गुणगुणत ते बाहेर जातं. आता खूप झाली मम्माची कटकट. मंडळ तू संडे नॉन स्टॉप वाट. हे खा इथे बस आता झोप उरक ना पटपट. एक जसं आपण म्हणतो की मामाच्या गावाला जाऊया, पिक्चरचं नावच असं आहे, तर कुठेतरी तुलाही तुझ्या मामाच्या गावाला त्याची काही आठवण आलेली आहे? कुठल्या गावाला तू आधी जायचास किंवा? हो म्हणजे माझं आम्ही मामाच्या गावाला जे आजोळी म्हणून जायचो ते कुठे होतं? सावंतवाडीजवळ. आणि ती अमराई मला आठवते. त्या अमराईबरोबरच ते कोकणातलं छान घर मला आठवतं. आणि त्यानंतर म्हणजे कसं तिथेही होतं आणि कोल्हापूरला सुद्धा होतं आजोळ माझं, दोन्ही ठिकाणी. कारण आजोबांचे मूळचे आजोबा तिथले, मग बदली इकडे होती त्यांचं कामाचा व्यवसाय त्यांचा निमित्ताने ते इथे होते कोल्हापूरला. सो दोन्हीकडे असायचो. सगळी हिरवीगार झाडी. आणि फार गोड होतं सगळं ते. त्यावेळेचे खेळ, लगोऱ्या, विटीदांडू, पतंग उडवणे. पण आता ते सगळं उरलेलं नाही. आता मुलांनाही सांगितलं ओ नो. म्हटलं मी तुला मामाच्या गावाला जायचं, मग त्याला मामाचं गाव सॉलिड असतं. तिथे काय विचारतात, ओ मॉल्स आहेत, थीम पार्क्स आहेत. मामाचं घर खूप, म्हणजे मामाचं घर किती क्यूट असतं. अच्छा मामाच्या घरात एक्सबॉक्स आहे, 3D TV टेलिव्हिजन होम थिएटर आहे. त्या संकल्पना बदललेल्या आहेत पण तरी त्यातली मजा ही नेहमीच कायम राहील. आणि तशीच या गाण्यातून एक वेगळी आगळी मजा आलेली आहे. कुठेतरी आम्हालाही त्या मामाच्या गावाला तू घेऊन गेलेला आहेस. It's time for only masti. So take a break from mama. And run to cool mama. Mamaच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. येत्या 21 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये एक गोड चित्रपट येतो आहे, ज्यामध्ये आपल्या मुलांचा इनोसन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि जनरेशन बाय जनरेशनमध्ये आपण हमने क्या खोया और हमने क्या पाया ह्याचा हिशोब बघायला मिळणार आहे. असा एक गोड चित्रपट नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. सगळ्यात शेवटी माझं गाणं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत वाट बघा माझी आणि ते गाणं ऐकत म्हणत गुणगुणत बाहेर जा. चित्रपटाचं नाव आहे मामाच्या गावाला जाऊया. अवधूत जाता जाता मोह आवरत नाहीये, गाण्याची झलक होऊन जाऊ दे. गर्ल्स नहीं बोलती जिसे ना 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 ना, किड्स का है फेवरेट मामा, ओ ये मामाच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया.